नमस्कार, मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी बुट्टीबोरी नगर परिषद या भागामध्ये आहे आणि इथे अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत नगराध्यक्षासाठी, कारण ही आरक्षित नगर परिषद झालेली आहे. माझ्यासोबत माजी नगराध्यक्ष बुट्टीबोरी नगर परिषदेचे राजेश उर्फ बबलू सर माझ्यासोबत आहेत. गौतम सर. सर नमस्कार. सर कसे आहात सर तुम्ही? एकदम तणतणीत चांगलं. राजेश गौतम सर म्हटलं तर बुट्टीबोरीमध्ये तुम्हाला विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं, काय सांगा? विकास पुरुष अर्थातच मी नसून माझे नेते समीर भाऊ मेघे आहे, बावनकुळे साहेब आहे, देवेंद्र भाऊ फडणवीस आहे आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मार्गदर्शनात काम केलं आहे आणि संपूर्ण बुट्टीबोरीचा विकास घडवून आणला. खूप मेहनत घेतली आहे, जीवाचं रान केलं आहे. इथे मागच्या 30 वर्षापासून खूप बॅकलॉग होतं, काहीच सुखसुविधा नव्हत्या, पायाभूत सुविधा नव्हत्या. 5ही वर्ष कुठेही वेळ न गमावता, खाली न राहता जितकी रिक्वायरमेंट होती ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून ते म्हणत असेल लोक विकास पुरुष. नाही, पण तुम्ही जो विकास केलेला आहात म्हणजे बुट्टीबोरीचा यापूर्वीचे जे होते त्यांनी केलेला नाही. त्याचं हे आहे की पूर्ण वेळ देणं, विजन असलं पाहिजे विकासासाठी, ज्या प्रकारे गडकरी साहेबांकडे. जर विजन नाही आहे, तुमची महत्वाकांक्षाच नाही आहे काही करायची, फक्त निवडून गेलो की आपण मेंबर बनलो, लोकप्रतिनिधी बनलो आणि 5 वर्ष फक्त आपण एक शांत राहिलो, त्याच्याने विकास घडू शकत नाही. जो निवडून नेता जातो त्यांनी आपलं सर्वस्व जनतेसाठी या शहरासाठी दिलं पाहिजे आणि तेच मी केलं आहे. संपूर्ण जितकं करू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन बुट्टीबोरीचा विकास घडवला आहे. एकूण 967 कामं. मला नाही वाटत पूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही नगर परिषदला, क दर्जाच्या नगर परिषदला 967 विकास कामे झाले असेल असं वाटत नाही. क दर्जाची नवीन बनलेली नगरपालिका होती आणि ते बॅकलॉग खूप होतं. केव्हा स्थापना झाली ह्या नगर परिषद? 2018ला. तुम्ही 2000 एप्रिल 2018ला झाली आहे. नवीन नगरपालिका बनली. तो बॅकलॉग होता, लोकांच्या मागण्या होत्या. सतत मी माझ्या नेत्यांना गाठलं, सतत मी मुंबई मंत्रालय गाठलं, सतत मी कलेक्टर साहेबांना गाठलं, शासकीय जी यंत्रणा आहे त्या सगळ्यांना मी गाठून ज्या ज्या प्रकारे जिथून जिथून निधी येतं आणता येईल तिथून बुट्टीबोरीच्या विकासाला निधी आणलेली आहे आणि त्याच्यात खूप सपोर्ट केला मला. आमदार साहेबांनी खूप सपोर्ट केलं, बावनकुळे साहेबांनी सपोर्ट केला आहे, देवेंद्र भाऊंनी सपोर्ट केला आहे, सगळ्या नेत्यांनी सपोर्ट केला आहे. कारण पहिल्यांदा नगरपालिका होती. बुट्टीबोरी हे नागपूरच्या लगतचं गाव आहे आणि 5 वर्षात त्याला शहर बनवून टाकलं. अर्थातच भविष्यात न्यू नागपूर किंवा उपजिल्हा हे निश्चितपणे 100% बुट्टीबोरी होणार आहे. कारण इथे इंडस्ट्रियल एरिया आहे. आज 3 MIDC आलेले आहे बुट्टीबोरी परिसरात. जवळपास 3 MIDC मिळून 1000च्या वर कंपन्या इथे येईल. सध्याच्या परिस्थितीत 400 कंपन्या सुरू आहे आणि आवाडा सारखी मोठी कंपनी आलेली आहे. त्याच्यात सिएट सारखी मोठी कंपनी आली आहे, मारुती आहे, KEC आहे, इंडोरामा आहे. पुष्कळ अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहे. रोजगार उपलब्धी प्राप्त होऊन राहिली. आज आवाडा जर झाला तर जवळपास 10,000 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. म्हणून रोजगाराची संधी असो की शासकीय योजना असो, लाडकी बहीणसाठी खूप परिश्रम घेतले. विधानसभेचं मी स्वतःच लाडकी बहीणचा अध्यक्ष, शासकीय अध्यक्ष असल्यामुळे मला तीही खूप मला संधी मिळाली की मी त्यांची सेवा करू शकलो बहिणींची. सगळे जितके लोकांचे वैयक्तिक प्रश्न असो की सामाजिक असो की विकासाचे प्रश्न असो, एकमुष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून शहरात तुम्हाला आढळलं असेल की लोक आज रिझर्वेशन असलं तरी लोक सर्वेला बबलू गौतम म्हणतात. त्याचं कारणच हे आहे की कुठेही वेळ गमावली नाही आहे. संपूर्ण वेळ ही विकासाला या शहराला दिली आहे. अर्थातच माझ्या नजरेत बुट्टीबोरी म्हणजे आमची सगळ्यांची आई आहे आणि आईची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर बरोबर. तर अशा प्रकारे गौतम भाऊ, तुम्ही परिवाराला केव्हा वेळ देता? परिवाराला केव्हा वेळ देता? परिवाराला वेळ देऊ शकलो नाही.
ते माझी शोकांतिका आहे की मी मागच्या 5-6 वर्षापासून दुपारचं जेवण पण घरी केलं नाही आहे. माझा टिफिन येतो, लोकांच्या समोर काम करत राहतो, तिथेच जेवलो आहो, लंच मी तिथेच केलं. परिवाराला सकाळी उठणं, एक 4-5 वाजता उठणं, सकाळी निघून जाणं, 3 तास शहरात फिरणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं, ते प्रश्न सोडवणं, दिवसभर मग त्याच्यानंतर संध्याकाळी आपले जितके कार्यकर्ते आहेत त्यांच्या भेट्या गाठी. 11च्या अगोदर तर केव्हाच घरी गेलो नाही. तर अशा पद्धतीने थोडंसं परिवार दूर म्हणजे झाला. रात्री 11च्या अगोदर केव्हाच घरी गेले नाही. घरी मग जेवण, मग जेवणाचं वगैरे तेच आहे, 11च्या नंतरच जेवण राहते सगळं. म्हणजे डे टाइम जेवण नाही, तुम्हाला हे नवीन काहीतरी मिळेल. आणि हे तुम्ही जिद्द आहे. म्हणजे झोपता किती तास मग? 4 तास वगैरे झोप होते. किती वाजता उठता सकाळी मग? सकाळी 4:15-4:30ला. आणि तेव्हापासून मग विकास कामाला लागले? नाही, तेव्हापासून घरी थोडस वेळ जाते, फावली वेळ. मी रात्रीची तुमच्या मीडियाची न्यूज पाहणं, महाराष्ट्रात काय घडामोडी झाल्या, देशात काय घडामोडी झाल्या, या सगळ्या गोष्टीला मला 1-1.5 तास जाते. काही थोडंसं प्राणायाम वगैरे करायची संधी मिळून जाते. तितकं तर मग 6:30च्या नंतर मी घरून निघून जातो. निघालं तर मग नाही, मग दुपारी मी घरी जात नाही. त्याच्यातही हे आहे की किती फंक्शन झाले असेल पण मी घरी जात नाही फ्रेश व्हायला. ज्या परिस्थितीत मी आहो त्याच परिस्थितीत मी सगळे फंक्शन्स पण अटेंड करतो. मी जातच नाही फ्रेश व्हायला. आताही तुमच्या समोर इंटरव्ह्यू देऊन राहिलो, दुसरं असतं तर पहिले काहीतरी फ्रेश झालं असतं इंटरव्ह्यू द्यासाठी. परंतु मी काम करताना त्या स्थितीमध्ये त्या स्थितीमध्ये आम्हालाही तुम्ही मुलाखत देता. प्रत्येक ठिकाणी त्या स्थितीतच लोक मला बघतात. जसं रिअल मी आहो तसंच मला दाखवायचं. किती बुट्टीबोरी नगर परिषदेमध्ये लोकसंख्या किती असेल आणि मतदातांची संख्या किती असेल? इथे लोकसंख्या 75,000च्या वर आहे. आणि मतदार किती आहे? मतदार 32,800 आहे. कारण त्याचं कारण हे आहे की इथे दुबार मतं सगळ्या ठिकाणी दिसतात तुम्हाला. कित्येक लोकांचे मतदान आतापर्यंत मतदानात नाव आलेले नाहीये. आता जे तुमचं हे होईल, आता सर्वे नवीन सर्वे होईल पॉप्युलेशनचा, त्यावेळेस संपूर्ण तुम्हाला दिसेल. आणि लोकसंख्या 80,000 आहे, तर 18च्या खाली असलेली त्याच्यात असल्यामुळे त्यांचा मतदानाचा अधिकार यायचा आहे. मतदार किती आहेत मग इथे? मतदार 32,800. म्हणजे 32,800 मतदार आहेत. आणि तुम्हाला पकडून किती म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या 21 नगरसेवक आहे, 1 नगराध्यक्ष आहे. 22ची बॉडी आहे. म्हणजे 21 सदस्य आणि 1 नगराध्यक्ष, म्हणजे असे एकूण 22 बुट्टीबोरी नगर परिषदेमध्ये. आता 2 तारखेला निवडणूक आहे, 2 डिसेंबरला, आणि 3 डिसेंबरला मतगणना आहे. तुमच्या नेतृत्वातच हे बुट्टीबोरी नगर परिषदेची निवडणूक होत आहे. तुम्ही सुद्धा हा नगरसेवक पदासाठी तुम्ही उभे आहात. लोकांची मागणी होती. मी आजपर्यंत नाही म्हटलं, परंतु फॉर्म भरायच्या, अर्ज दाखल करायच्या 1 दिवसापर्यंत पुष्कळ लोकांनी, माझ्या नेत्यांनीही म्हटलं की नाही, राहावं लागते, नेतृत्व आवश्यक आहे. कारण प्रत्येक लोकप्रतिनिधीला ते लिंक राहत नाही विकासाची. नेत्यांकडे जाणं, निधीची मागणी करणं, त्या हाऊसला तिथे प्रश्न ऐकून घेणं, जनतेचे प्रश्न ऐकून घेणं आणि ते पूर्ण करणं, प्रत्येकाची ते कॅपॅसिटी नसते. नाहीतर प्रत्येक व्यक्ती गडकरी साहेब आणि देवेंद्र भाऊ आणि बावनकुळे साहेब बनला असता. परंतु ही संधी लाखोच्या नंतर एकाला मिळते की त्याला जिद्द असते विकासाची, लोकांची सेवा करण्याची जिद्द असते. आणि म्हणून ते सगळं तुमच्या समोर दिसत आहे. यावेळेस काय अजेंडा आहे तुमचा? काही अजेंडा नाही आहे. विकास आहे. बुट्टीबोरी पहिला अगोदर कशी होती, आज कशी आहे, समोर काय करणार आहोत, 3च मुद्दे आहे. विरोधक कोण आहे माहीत नाही, त्यांचं नाव घ्यायची गरज नाही आहे. फक्त एकतर्फी आम्हाला केलेला विकास आहे, बस लोकांपर्यंत ते घेऊन जात आहे. निश्चितच लोकांनी मानसिकता बनवली आहे की 22 मधून 22 यायलाच पाहिजे. जर एकही त्याच्यातून गेली, बुट्टीबोरीमध्ये पुन्हा एकदा 100% सत्ता येणार. 100% भाजपा शिवसेना आहे, शिंदे साहेबांची शिवसेना सोबत आहे, बीजेपी आहे, 100% येईल. कारण नाही, याचं कारण नाही आहे. कारण जे विरोधात जे काही उभे आहेत त्यांना सांगायसाठी काही नाही आहे. त्यांच्याकडे लोक मागणी पण करत नाही, त्यांच्याकडे जात पण नाही, आणि त्यांची कॅपॅसिटी नाही आहे तितकी की इतकं सगळं मुंबई गाठून, मंत्रालय गाठून इतकी निधी आणून विकास करणं. म्हणून प्रत्येक व्यक्ती जनता संपर्कात आहे. हजारोच्या संख्येत कार्यकर्ते काम करून राहिले.
अच्छा, कामाला लागले. हजारोच्या संख्येत कार्यकर्ते काम करून राहिले आहे. तर अशी परिस्थिती बुटीबोरीची आहे. येणाऱ्या 10-12 दिवसात तुम्हाला निकाल दिसेल. तर हे होते आमच्यासोबत बबलू गौतम भाऊ, जे माजी नगराध्यक्ष या बुट्टीबोरी नगर परिषदेचे आहेत. प्रथम नगराध्यक्ष होते ते या बुट्टीबोरी नगर परिषदेचे. सांगायचं झालं म्हणजे जबलू गौतम जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हापासून या बुट्टीबोरी परिसराचा विकासच झालेला आहे. ते 24/7 जनतेच्या सेवेत असतात. 4 तास फक्त ते झोपतात आणि बाकी जो उर्वरित वेळ आहे परिवाराला सुद्धा देत नाही आणि जनतेच्या सेवेत असतात. असे बबलूभाऊ गौतम आहेत. आणि त्यांनी यावेळेस जे 22 त्यांचे म्हणजे एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि 21 सदस्य पदाच्या उमेदवार जे उभे केलेले आहेत त्यांना ठाम विश्वास आहे विकासाच्या नावावर 22ही जे उमेदवार आहेत ते निवडून येतील. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारा काळ सांगेल म्हणजे 2 डिसेंबरला जे मतदान आहे, माफ करा, 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला मतगणना आहे. येणारा काळ सांगेल की बुट्टीबोरी नगर परिषदेचा नगराध्यक्ष कोण, सत्ता कुणाची. तोपर्यंत बघत राहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.